ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत श्री नवनाथ कथासार अध्याय 27. अवंती नगरात शुभविक्रम नावाचा एक राजा राज्य करत होता. त्या सुमेधावती या नावाची एक कन्या होती. ती अति रूपवती होती. एके दिवशी ती आपल्या बापाच्या मांडीवर बसली असता तिचे लग्न करावे असे त्यांच्या मनात आले. नंतर त्यांनी प्रधानापाची गोष्ट काढली की सुमावतीचा उपवर झाली आहे, याकरता तिच्या रूपास योग्य असा वर तुम्ही शोधून पाहावा. त्या बोलण्यावर सुमंतिक प्रधानाने सांगितले की माझ्या मनात एक विनंती करायची आहे. ती अशी की आपला आता वृद्धपकाळ झाला आहे. पुत्र होण्याची आशा मला मुळीच नाही. कन्येच्या मुखाकडे पाहून काय ते सुख मानवायचे. कन्येस मी जो उत्तम वर पाहीन त्यास राज्यावर बसून कन्या अर्पण करावी. जावई तुम्हास पुत्राच्या ठिकाणीच आहे. त्याच गादीवर बसल्याने राज्यव्यवस्था चालू पद्धतीस अनुसरून उत्तम रीतीने चालेल व तुम्ही काळजीतून मुक्त व्हाल. सुमंतिक प्रधानाने सांगितलेली ही युक्ती राजाच्या मनास पटली व त्याने त्याच्या म्हणण्यास होकार दिला. तो म्हणाला, प्रधानजी, तुम्ही या प्रसंगी ही फार चांगली युक्ती मला सुचवली. आता असे करा की हत्तीच्या सोंडेत माळ देऊन ईश्वर इच्छेने ज्याच्या गळ्यात ती माळ घालील त्यास राज्यावर बसवून नंतर कन्येचा त्याच्याशी विवाह करावा. हा विचार मला चांगला वाटतो. शुभविक्रम राजाने काढलेली ही तोड प्रधानास अत्यंत रुचली. मग त्याने राजाज्ञेला सुमुहूर्तावर एक मोठा मंडप घालून दरबार भरविला. गुढ्या तोरणे उभारून आनंदाने नगरात धामधूम चालू होती. नंतर हत्ती शृंगारून त्याच्या सोंडेत माळ देऊन त्यास सोडले. राजा, प्रधान, सरदार, मानकरी व नागरिक लोक अशी पुष्कळ मंडळी त्याच्या मागून जात होती. हत्तीने प्रथम सभामंडपातले लोक अवलोकन केले, पण तेथे कोणाच्याही गळ्यात माळ न घालता तो शहरात चालला. तो सर्व नगर फिरत फिरत किल्ल्याजवळ जाऊन उभा राहिला. त्यावेळी किल्ल्यावर विक्रमासह 8 जण पहारेकरी होते. त्यास राजाने खाली बोलवले. ते आल्यानंतर त्यापैकी विक्रमाच्या गळ्यात हत्तीने मोठ्या हर्षाने माळ घातली. ती घालताच वाद्य वाजू लागली व सर्वांस मोठा आनंद झाला. विक्रमास मोठ्या सन्मानाने हत्तीवर बसून वाजत गाजत मोठ्या वैभवाने सभामंडपात आणले गेले. तेव्हा हा कुंभार आहे असे लोक आपसात बोलू लागले. ही गोष्ट राजाच्याही कानी आली. त्याने प्रधानास एकीकडे नेऊन सांगितले की हा कुंभार आहे अशी लोकात चर्चा आहे. ही गोष्ट खरी असेल तर आपली मुलगी त्यास देणे अनुचित होय. राजाने असे सांगितल्यावर प्रधानही फिक्रीत पडला. परंतु दूरवर नजर पोचून त्याने विक्रमाच्या साथीदारास बोलवून आणले व एकीकडे नेऊन तो विक्रमाच्या जातीची त्याच्यापाशी विचारपूस करू लागला. तेव्हा ते म्हणाले, विक्रम जातीचा कोण आहे याविषयी आम्हाला नक्की माहिती नाही, पण त्यास कुंभार म्हणतात. तर त्या जातीच्या लोकात चौकशी केली असता याची जात कोणती आहे याचा पक्का शोध लागेल. नंतर प्रधानाने कमट कुंभारास बोलवून आणलं व त्यास विचारले. तेव्हा तो म्हणाला की मिथिला नगरीच्या सत्यवर्मा राजाची कन्या सत्यवती ही याची माता व स्वर्गीत राहणारा गंधर्व सुरोचन हा याचा पिता आहे. हे कमटाचे भाषण ऐकताच प्रधानास परमानंद झाला. कमटास घेऊन प्रधान राजापाशी गेला व खरे वर्तमान त्याच्याकडून राजास कळवले. तेव्हा राजासही परम संतोष वाटला. शेवटी खुद्द सत्यवर्मा राजास घेऊन येण्याबद्दल प्रधानाने राजास सुचवले व त्या गोष्टीस राजाची संमती घेतली. राजाज्ञा मिळाल्यावर प्रधान कमटास सोबत घेऊन सत्यवर्मा राजास आणण्याकरता मिथिला नगरीस गेला. तेथे गेल्यावर त्याने राजाची भेट घेतली. त्याचा सत्यवर्मा राजाने चांगला आदर सत्कार देखील केला. कमटाने राजास अवंती नगरातील विक्रमाचा सर्व इतिहास कळवला. सुरोचन गंधर्व विक्रमाचा संपूर्ण इतिहास कळल्यानंतर सुरोचन गंधर्व स्वर्गात गेला हेही सांगितले. शेवटी तो कमट कुंभार राजास म्हणाला की विक्रमाच्या जातीविषयी तेथील लोकांस संशय आहे. आपण आमच्याबरोबर तेथे येऊन त्यांच्या संशयाची निवृत्तीही करावी. सत्यवर्मा राजाने हे सर्व ऐकून घेतल्यानंतर त्यास परमानंद झाला. त्याने स्वतः अवंतीत जाऊन आपली कन्या सत्यवती हिची भेट घेतली. तेव्हा सर्वांच्या संशयाची निवृत्ती झाली. विक्रमास राज्याभिषेक झाला. दानधर्म पुष्कळ करून याचक जना संतुष्ट केले. नंतर शुभ विक्रम राजाने आपली मुलगी सुमादावती विक्रम राजास दिली. तो लग्न समारंभही मोठ्या थाटात झाला. शेवटी सत्यवर्मा राजेनेही आपले राज्य विक्रमास अर्पण केले. याप्रमाणे विक्रम दोन्ही राज्यांचा राजा झाल्यानंतर भर्तरी युवराज झाला. ते दोघे एक विचाराने राज्यकारभार करीत असता
सुमंतिक प्रधानाने आपली मुलगी पिंगला ही भरतरीस द्यावी असे मनात आणून ती गोष्ट त्याने विक्रमराजाजवळ काढली. त्याचे म्हणणे विक्रमाने कबूल करून लग्न नक्की केले. तेव्हा त्याच्या जातीचा प्रथम शोध करण्यासाठी एका परीटाने प्रधानास सूचना केली. त्यावरून त्याने कुंभारास विचारले असता त्या कमटाने आपणास याची जात माहीत नाही म्हणून सांगितले. ही गोष्ट त्याने सत्तवितीस विचारली, परंतु तिने तो माझ्या पोटचा मुलगा नाही म्हणून कळवल्यानंतर प्रधानाने विक्रमास विचारले. त्यानेही सांगितले की आपल्या जातीचं मला माहीत नाही, मी त्याला आपला भाऊ मानला आहे. याप्रमाणे तिघांनी सांगितल्यानंतर प्रधानाने ही गोष्ट खुद्द भरतरीस विचारली. तेव्हा त्याने आपला जन्मवृत्तांत त्यांना सांगितला. प्रधानाने त्यास सांगितले की जर सूर्यापासून तुम्ही झाला आहात तर त्यास लग्नासाठी येथे बोलवा. तो तुमचा पिता असल्याने नक्की येईल. हे ऐकून भरतरी म्हणाला, ही गोष्ट काही अवघड नाही. नंतर भरतरीने अंगणात उभे राहून वर तोंड केले आणि सूर्याची प्रार्थना केली की जर मी तुमचा मुलगा असेल तर माझ्या लग्नाकरता तुम्ही येतवर येऊन सर्वांच्या संशयाची निवृत्तीही करावी. ती पुत्राची प्रार्थना ऐकून सूर्य मृत्यूलोगी अवंत नगरीस आला. त्याने सुमंतिक प्रधानाची भेट घेतली व त्यास सांगितले की मनात काही एक संशय न आणता माझ्या भरतरीस तू आपली पिंगला दे. नंतर सूर्य त्यास म्हणाला, लग्नाच्या मंगल कार्यास नवऱ्या मुलाचा बाप जवळ असावा असे तू म्हणशील तर तू काळजी बाळगू नकोस. प्रत्यक्ष जे देव जे जे काय करून पुष्पवृष्टी करतील, विक्रमराजाचा बाप जो सुरवर गंधर्व त्यासुद्धा या लग्नाकरता येथे पाठवून देईन. मात्र मी जर या ठिकाणी लग्नाकरता राहिलं तर माझा ताप लोकांस सहन होणार नाही. इतके सांगितल्यानंतर प्रधानाचा संशय गेला व त्याने लग्न समारंभास आरंभ केला. भरतरीच्या लग्नाच्या दिवशी सीमंत पूजनाच्या वेळी राजाचा पिता सुरोचन गंधर्व स्वर्गाहून खाली आला. तो सत्यवतीस व विक्रमात भेटला. त्यावेळी विक्रमराजा पिताच्या पाया पडला. राजाने सुमंतिक प्रधानास बोलवून आणले व सुरोचनास भेटविले. त्या गंधर्वाने प्रधानास म्हटले की तुझे थोर भाग्य म्हणून द्रुमिन नारायणाचा अवतार जो भरतरी तो तुझा जावई झाला. हा प्रत्यक्ष मित्र वरुणीचा म्हणजे सूर्याचा पुत्र होय. अशी त्यांची समग्र मूळ कथा सांगितल्यानंतर प्रधान पुन्हा सुरोचनाच्या पाया पडला व त्यांना आग्रह करून सन्मानाने सीमंत पूजनासाठी मंडपात घेऊन गेला. तेव्हा त्या गंधर्वाने मनुष्याचा वेश घेतला होता. सीमंत पूजन झाल्यावर वधूवरास आशीर्वाद देतस मी स्वर्गातून देवांनी पुष्पवृष्टी केली व लग्न मंडपात असलेल्या लोकांनी टाळ्या वाजून जयघोष केला. नंतर 5 दिवसापर्यंत लग्न समारंभ मोठ्या थाटाने करून सर्वांस उत्तम वस्त्रभूषणे दिली गेली. वऱ्हाडी मंडळी मोठ्या गौरवाने रवाना केली गेली. त्या लग्नासमयी गोरगरिबांस राजाने पुष्कळ द्रव्य देऊन संतुष्ट केले. सुरोचन गंधर्व आणि सत्यवती मुलाच्या लग्न समारंभात व्याही व विहीन म्हणून मिरवत होती. सुरोचन येथे 1 महिनाभर राहिला होता. नंतर स्वर्गास भेटून व त्यांची परवानगी घेऊन तो आपल्या स्थानी गेला. भरतरीचे पिंगलेशी मोठ्या थाटाने विवाह लागल्यानंतर पुढे काही दिवसांनी त्याने दुसऱ्या ही स्त्रिया केल्या. त्यास एकंदर 1200 स्त्रिया होत्या. त्यात मुख्य पटराणी पिंगलाच होती. ही उभयंता अत्यंत प्रीतीने वागत. त्यांना एकमेकांचा वियोग घटकाभर सुद्धा सहन होत नसे. तो मोठा विषय होता. त्याच रात्रंदिवस स्त्रियांचे ध्यान असे. अशा रीतीने भरतरी राजा सर्व सुखांचा यथेच्छ उपभोग घेत असता बरीच वर्षे लोटली गेली. एक दिवस भरतरी अरण्यात शिकारी करण्याकरता जात असता सूर्याने त्यास पाहिले व मनात विचार केला की माझे पुत्र 2, एक अगस्ती व दुसरा भरतरीनाथ. त्यापैकी पहिल्याने तर ईश्वर प्राप्ती करून घेऊन आपले हित साधून घेतले, पण दुसरा भरतरीनाथ मात्र विषय विलासात मग्न होऊन आपले कर्तव्य कर्म विसरला. हा आपले स्वहित साधून घेईल असा काहीतरी उपाय आपण योजायला हवा. मग भरतरीचा हा भ्रम उडावा आणि त्याने आपल्या हिताचा मार्ग पाहावा म्हणून सूर्याने पृथ्वीवर येऊन दत्तात्रयांची भेट घेतली व सर्व वर्तमान निवेदन करून आपला हेतू देखील कळवला. तेव्हा दत्तात्रयांनी सूर्यास सांगितले की भरतरीविषयी तू काही काळजी न करता आपल्या स्थानात जा. मी त्यास नागपंथी म्हणून मिरवून त्रैलोक्यात नावाजण्यायोग्य करीन. तुझा पुत्र भरतरी हा माझ्या आशीर्वादाने चिरंजीव होईल. यापूर्वी जे भविष्य करून ठेवलेले आहेत
त्यानुसार घडून आल्या वाचून राहणार नाही, परंतु तू मला आठवण केलीस हे फार चांगले झाले. आता तू पुत्राविषयी काहीही काळजी न करता खुशाल जा. मला जसे योग्य दिसेल तसे मी करील. इतके सांगून सूर्यास रवाना केले व दत्तात्रेय भर्तरीसोबत गुप्तपणे जाऊ लागले. भर्तरी अरण्यात शिकारीला गेला त्यावेळी त्याने अपार सेना सोबत घेतली होती. चैत्राचा महिना असल्याने प्रखर उन्हाचे दिवस होते. त्या दिवशी 3रा प्रहर होऊन गेला तरी त्यास कोठे पाणी मिळेना. तहानेने ते लोक कासावीस होऊ लागले. त्यांनी बराच शोध केला पण उदकाचा पत्ता लागेना. सर्वजण व्याकुळ होऊन चौफेर पडून राहिले. राजाही पाणी पाणी करत होता व त्याच्या घशात कोरड पडली. बोलण्याचे देखील भान राहिले नाही. अशी सर्वांची अवस्था होऊन गेली. हे पाहून दत्तात्रयाने एक मायावी सरोवर निर्माण केले. त्याच्या आजूबाजूस मोठमोठे वृक्ष असून ते फलपुष्पांनी लादलेले व थंडगार वारा सुटलेला व तेथे पक्ष्यांचा किलकिलाट चालला होता. अशा सुंदर व रमणीय स्थानी दत्तात्रेय आश्रम बांधून राहिलेले दिसत होते. भर्तरी स्वतः अरण्यामध्ये पाण्याचा शोध करत फिरत होता. त्याच्या दृष्टीस हे सरोवर पडले तेव्हा तो एकटाच उदक पिण्यासाठी त्या सरोवराच्या काठी गेला असता पाणी पिणार तितक्यात पलीकडून दत्तात्रेयाने ओरडून म्हटले, थांब, पाण्यास स्पर्श करू नकोस. तू कोण आहेस? तुझे नाव काय ते मला प्रथम सांग. दत्तात्रेय स्वामीस पाहताच राजा चकित झाला आणि मी त्या घाबरून भीतीही उत्पन्न झाली. तो तोंडातून एकही शब्द न काढता टकमक पाहू लागला. तेव्हा दत्तात्रेयाने त्यास म्हटले की तू बोलत का नाहीस? तू कोण आहेस? तुझे आईबाप कोण? गुरु कोण? हे मला सांग आणि नंतर पाणी पी. हे भाषण ऐकून भर्तरी दत्तात्रेयांच्या पाया पडला. नंतर त्याने आपली सविस्तर हकीकत त्यांना सांगितली. अजूनपर्यंत गुरु केला नाही असे सांगितले. तेव्हा दत्तात्रेयाने त्यास सांगितले की ज्या अर्थी तू गुरु केला नाहीस त्या अर्थी तू अपवित्र आहेस, म्हणून तुला अजून कोणी गुरु मिळाला नाही. याकरता तू पाणीला शिवू नको. शिवशील तर हे सर्व पाणी आटून तळे कोरडे पडेल व मग मला राग येईल, जेणेकरून तू नाहक भस्म होऊन जाशील. अशा प्रकारे दत्तात्रेयाने भर्तरीचा धिक्कार केल्यानंतर तो स्वामींच्या पाया पडून प्रार्थना करू लागला की महाराज, माझा प्राण तृषेने जाऊन पाहत आहे. आपण अनुग्रह करून मला उदक पाजावे. त्यावर दत्तात्रेयाने सांगितले की माझ्या अनुग्रहास तू योग्य नाहीस. शंकर ब्रह्मदेव माझ्या अनुग्रहासाठी खेपा घालतात. असे असता तू मला अनुग्रह करण्यास सांगतो, ही गोष्ट घडेल तरी कशी? हे ऐकून भर्तरी म्हणाला, ते कसेही असो, तुम्ही कृपाळू आहात. दयाक्षमा तुमच्या अंगी आहे, तर कृपा करून मला उदक पाजावे व माझे प्राण वाचावे. तेव्हा दत्तात्रेयाने त्यास सांगितले की तू म्हणतोस तर मी तुला अनुग्रह देतो, पण तू 12 वर्षपर्यंत तपश्चर्या करून अनुग्रह घेण्यास योग्य हो. त्यावर राजा म्हणाला, सध्याच माझा प्राण जात आहे तर 12 वर्ष कोणी पाहिली आहे? दत्तात्रेयांनी त्यास समजावून सांगितले की तू मनाचा निग्रह करून संकल्प सोड, म्हणजे मी तुला उदक पाजतो. पुन्हा संसाराची आशा न धरता कामा नये व अगदी विरक्त होऊन राहिले पाहिजे. या सर्व गोष्टी तुला पत्करता येत असल्या तर बघ. हे भाषण ऐकून राजा कुंठित होऊन विचार करीत बसला. त्याने शेवटी पोक्त विचार करून दत्तात्रेयात सांगितले की मी अजून प्रपंचातून मुक्त झालो नाही. गयावर्चन करून पितृऋणातून मुक्त होईल, तसेच कांतेच पुत्र झाल्यावर तिच्या ऋणातून मुक्त होईल. पुत्राचे लग्न झाल्यावर त्याच्या ऋणातून मुक्त होईल. ही सर्व ऋणे अद्यापर्यंत जशीच्या तशी कायम आहेत. आणखी 12 वर्ष मला संसार करण्याची मोकळीक द्यावी. मग दत्तात्रेयाने भर्तरीचे म्हणणे कबूल केले व त्यास पिण्यास पाणी देऊन अनुग्रह दिला. त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवून कानात मंत्र सांगितला आणि आपण दत्तात्रेय आहोत असे सांगून त्यांना ओळख दिली. नंतर ते माईक सरोवर अदृश्य नयन करून आपणही गुप्त झाले. पाण्या वाचून सर्व तळमळत असल्यामुळे इतकी खटपट करून व्यर्थ असे भर्तरीस वाटून त्याने श्री दत्तात्रेयाची प्रार्थना केली. दत्तात्रेयाने भोगावतीचे भोवतीचे उदक आणून सर्वांस पाजले. कामधेनूपासून अन्न निर्माण केले. शेवटी राजा सैन्यासह भोजन करून व पाणी पिऊन तृप्त झाल्यावर दर्शन घेऊन आपल्या नगरास गेले. तितक्यात दत्तात्रेय भोगावतीस व कामधेनूस रवाना करून आपणही निघून गेले.
या अध्यायाचे वाचन केले असतात, पठन केले असतात, हरवलेल्या वस्तू या पुन्हा मिळतात व आपला गेलेला अधिकार देखील पुन्हा मिळतो. मित्रांनो, नवनाथ कथासारचे सर्व भाग करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.